मागील 6 महिन्याच्या पासून माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची टीम व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फार मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता अजूनही कारवाई सुरू आहे. त्याच्यामध्ये यापूर्वी 21 कोटीचं अवैध ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर मागील 15 दिवसापासून जवळजवळ 4 एमडीच्या केसेस करण्यात आलेल्या आहे आणि एका गुन्ह्यामध्ये अजून आपण तपास चालू आहे. त्याची पीसी आरोपींची आज परत आपण वाढवून घेतोय. त्याची सविस्तर माहिती आपल्याला उद्या देण्यात येईल आणि ही कारवाई अशीच पुढे चालू राहील आणि हा आपला तालुका या विळख्यातून पूर्ण मुक्त करण्यासाठी आपला 100% प्रयत्न चालू आहे. शिरूर शहरामध्ये संघटित गुन्हेगारी संदर्भामध्ये आपण एमपीडी अंतर्गत कारवाई केली, तर त्या संदर्भात काय तपशील द्याल? मागील 1.5 वर्षापासून आपण 7 गुन्हेगारांवरती एमपीडी अंतर्गत कारवाई केली आणि त्यांना 1 वर्षासाठी अनुक्रमे अकोला, नागपूर आणि अमरावती या 3 जेलमध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि एमपीडीएच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्याचा चांगला इम्पॅक्ट पडलेला आहे. त्याच्यामुळे इतर गुन्हेगारांवर वचक बसून ते गुन्हेगारीपासून प्रवृत्त होऊन चांगल्या मार्गाने इतर कामधंदे करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. मागील 1.5 वर्षापासून 16 आपण अवैध शस्त्र जप्त केलेले आहेत की ज्याचं प्रमाण इतर पोलीस स्टेशनपेक्षा सर्वात जास्त आहे. आपल्याला लागून असलेले पारनेर, श्रीगोंदा तालुका किंवा नगर जिल्हा याच्यामुळे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी वावर होतो किंवा आढळून येतात. त्याच्यावर आपण कारवाई करून ती शस्त्र जप्त केलेली आहेत आणि ज्यांनी त्यांना दिली आहे त्यांनाही आपण आरोपी केलेला आहे आणि ह्याच्या पुढेही अशा प्रकारची कारवाई आपण चालू ठेवणार आहोत. याच्यापूर्वी आपण 37 बुलेट सायलेन्सवर जे फटाके वाजवतात किंवा आवाज करतात कर्कश यांच्यावर बुलडोझरद्वारे कारवाई केलेली आहे. ते सर्व जमा करून त्यांचे नाश केलेले आहेत आणि याच्याही पुढे आपण सरासरी दिवसाला 30 ते 35 हजारचा एमव्ही ऍक्ट प्रमाणे कारवाई करून दंड आकारत असतो. आणि ब्लॅक फिल्मिंगचं जर म्हणाल तर मागील आठवड्यापासून आपण त्याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. याच्यापूर्वी फक्त आपण दंडात्मक कारवाई करत होतो. आता आपण त्या गाड्या फिजिकली पोलिसला आणून त्या फिल्म सगळ्या काढून घेतो आणि नंबर प्लेट नसतील तर त्या नंबर प्लेट लावून घेतो नवीन. अशा पद्धतीने कारवाई चालू केलेली आहे. मागील 1.5 वर्षापासून आपण बॅलन्स करून कारवाई करतोय. म्हणजे गुन्हेगारीवर आपण बऱ्यापैकी वचक ठेवलाय प्रिव्हेंटिव्ह कारवाई करून. उदाहरणार्थ आपण 16 तडीपार केले आणि 7 एमपीडी केलेले आहेत आणि जवळजवळ 4000च्या वर इतर 110 प्रमाणे किंवा 107 प्रमाणे कारवाई केलेल्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त प्रिव्हेंटिव्ह कारवाई करून तसंच माननीय पोलीस अधीक्षक साहेबांची जी योजना आहे गुन्हेगारी दत्तक योजना त्याद्वारे पण प्रत्येक गुन्हेगार हा ज्याच्यावर 2 पेक्षा जास्त किंवा 5 पेक्षा जास्त गुन्हे आहेत हा प्रत्येक पोलिसाला दत्तक दिलेला आहे आणि तो त्यांची व्यवस्थित माहिती अपडेट ठेवतो आणि त्यांचा मागोवा घेत राहतो आणि त्याला सुधारवायचा प्रयत्न करतो किंवा त्याची गुन्हेगारी नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे सामूहिकरित्या काम चालू आहे. आवाहन करतो आपल्या माध्यमातून की जे काय असेल तर तुम्हाला जर काही वाटत असेल तर मला डायरेक्टली सांगा. सर्व गोष्टीची गोपनीयता ठेवण्यात येईल आणि जेवढी सक्त कारवाई आहे तेवढी करण्यात येईल आणि सर्वांचं नाव ज्यांनी माहिती देतील त्यांचं गोपनीय ठेवण्यात येईल. पार्किंगसाठी आपण नगरपालिकेशी बऱ्याच वेळा चर्चा केली आहे आणि आता पुढच्या आठवड्यात पण करणार आहोत की पार्किंगचा विषय कसा सोडवता येईल. सीसीटीव्ही साठी पण आपण शहरातले जे पॉइंट्स आहेत ते सर्वांची यादी करून एक सविस्तर अहवाल आपण नगरपालिकेला दिलेला आहे आणि नगरपालिकेमार्फत पूर्ण शहरामध्ये ट्रॅफिक सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेरे हे 2 गोष्टी बसवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मी सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व संघटनांना आवाहन करतो की चोरी किंवा कोणतीही घटना कोणाच्याही बाबतीत घडू शकते तर ती टाळण्यासाठी जर प्रत्येकाने सहभाग घेतला आणि एक कॅमेरा जर रस्त्याच्या बाजूला दिशेने ठेवला तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि आम्हालाही त्याला काम करायला मदत होईल आणि चांगली सेवा आम्हाला लोकांना देता येईल. मिनी पथक किंवा सत्संग विशेष यंत्रणा कशा प्रकारे आपल्याकडे कार्यरत आहे किंवा कार्यान्वित करणार आहे? याच्यापूर्वी आपल्याकडे ही यंत्रणा कार्यान्वित होती, आताही आहे, पण ते प्रकर्षाने जाणवतोय की अजून चांगल्या प्रकारे होणं अपेक्षित आहे. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देऊन चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मीटिंग घेतल्या होत्या सर्व चौकी लेवलला
आणि सर्वांना ग्राम सुरक्षा दलामार्फत पेट्रोलिंग करण्यासाठी आपण सर्वांना काठ्या दिल्या होत्या आणि शिट्ट्या दिल्या होत्या आणि यंत्रणा चालू होती. तरी पण हे प्रमाण काही कमी झालेलं नाहीये. तरी अजून चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल सर्व नागरिकांशी, जसं उदाहरणार्थ की ज्या डीपी आहेत त्या ठिकाणी जर आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे बसवता आले लोकसहभागातून तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पायबंद बसेल. असं उपाययोजना करून त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सर्व नागरिकांना नियमाचं पालन करण्याचं मी आवाहन करेन. उदाहरणार्थ जी लहान मुलं गाड्या चालवतात मोटरसायकल, तर ते पालकांनी त्यांना देऊ नये. बऱ्याच दिवसपासून आपण प्रबोधन करतोय, पण आता कारवाई दंडात्मक बरोबर त्या गाड्याही जप्त करण्याची कारवाई आम्ही करणार आहोत. तरी लहान मुलांना पालकांनी वाहने देऊ नयेत चालवण्यासाठी.